नमस्कार मंडळी, आपण या व्हिडिओत बघणार आहे संक्रांती काळात कोणकोणत्या गोष्टी केल्या जातात. या सर्व गोष्टींची माहिती आज आपण या व्हिडिओत बघणार आहे. तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की नवनवीन माहितीसाठी सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये मकर संक्रांतीच्या सणाला खूप महत्त्व आहे. जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्या शुभ योगाला मकर संक्रांत असे म्हणतात. या मकर संक्रांतीच्या दिवसापासून सूर्याचंच उत्तरायण सुरू होतं. हा उत्तरायणाचा काल अधिक शुभ मानला जातो. मकर संक्रांत हा सण नेहमी 14 जानेवारीला येतो. त्यातल्या त्यात 13 किंवा 15 जानेवारीला मकर संक्रांत येणं क्वचित घडत, मात्र नेहमी हा सण 14 जानेवारीला साजरा केला जातो. 2026 या वर्षी मकर संक्रांती 14 जानेवारी बुधवार रोजी आलेली आहे. बुधवार 14 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3:13 सूर्य हा मकर राशीत प्रवेश करणार असून संक्रांतीचा पुण्यकाळ हा 14 जानेवारी दुपारी 3:13 पासून ते संध्याकाळी 6:14 पर्यंत असणार आहे. तसेच महापुण्यकाळ हा 3:13 पासून ते संध्याकाळी 5:04 पर्यंत असणार आहे. असा हा 1 तास 51 मिनिटांचा महापुण्यकाळ असणार आहे. संक्रांत ही कशावर आली आहे आणि संक्रांतीने कोणकोणत्या वस्तू परिधान केलेल्या आहेत, तसेच संक्रांतीने ज्या ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या आपल्याला वर्ज्य करायच्या आहेत. संक्रांतीचे आगमन बुधवार दुपारी 3:13 नंतर होत आहे. यावर्षी संक्रांतीचे वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे. यावर्षीच्या संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केलेले असून तिच्या हातामध्ये शस्त्र हे गदा आहे आणि पदार्थ पायस म्हणजे खीर असून बसलेल्या स्थितीमध्ये आहे आणि पश्चिम दिशेने गमन करत आहे. वाघाच्या वाहनामुळे काही वस्तूंवर आणि परिस्थितींवर परिणाम होऊ शकतो. ज्योतिषशास्त्रानुसार यावेळी सोने, चांदी, तांदूळ आणि डाळी यांच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. पुढील माहिती आपण पुढच्या व्हिडिओत बघणार आहोत. धन्यवाद.